हॅलो, नमस्कार मंडळी. माझ्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. ॲक्च्युली मी अशी कधी सुट्टी घेत नाही, तुम्हाला माहितीच आहे. पण काल काही इमर्जन्सी सिच्युएशन झाल्यामुळे मला सुट्टी घ्यावी लागली. पण काही हरकत नाही, आज मी परत आलेली आहे. उद्याचं पण मला सांगता येत नाही. ॲक्च्युली थोडी मेडिकल इमर्जन्सी होती, तर अजूनही ते सॉल्व झालेलं नाही आहे. पण आज माझ्याकडे वेळ होता, आता म्हटलं आज मी पॉडकास्ट करते. तुम्हाला मी वेळोवेळी अपडेट देतच राहीन. त्याबद्दल काय माझं व्लॉगिंग चॅनल नाही आहे, नाहीतर मग मी या सिच्युएशनवर एक व्लॉगच छापला असता आणि आय एम शुअर की मला लाखभर व्ह्यूज आरामात आले असते. एनिवेज, आता आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. दया दरवाजा तोडतो. ॲक्च्युली दरवाजा जरा जास्तच खराब झाला आहे, त्याच्यामुळे थोडा एकसाथ उघडत नाही आहे, थोडा इन्स्टॉलमेंटमध्ये उघडतोय. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर जसं की मी तुम्हाला मेन्शन केलं, तर एक इमर्जन्सी सिच्युएशन झाली होती, त्यामुळे मला काल पॉडकास्ट टाकता नाही आलं. उद्या पण थोडंसं मी बिझी असणार आहे. वेळ मिळाल्यास मी टाकेन, नाही तर मी तुम्हाला तसं अपडेट करेन. बाकी काही काळजीचं कारण नाही. प्लीज कीप मी अँड माय फॅमिली इन युअर प्रेयर्स. आणि आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. आता बोंबली पास झाली, तिने रिटन टेस्ट क्लिअर केली, ह्याला आता जमाना झाला. आणि आपण तेव्हाच लगेच मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि तिथे आपलं बरंच डिस्कशन झालं. त्याच्यामुळे आता परत त्याच्यावरती डिस्कशन करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. पण थोडंसं जे काही थोडं ऑब्झर्व केलं, तर त्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते. पहिली गोष्ट म्हणजे कुठली एक्झाम क्लिअर केली किंवा कुठली टेस्ट क्लिअर केली, तर त्याच्यावर अख्खा व्लॉग छापण्यासारखं काय आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या रेग्युलर व्लॉगमध्ये थोडंसं एक 5-7 मिनटं 10 मिनटं मॅक्सिमम तुम्ही त्याच्यावरती बोललात आणि काय तुमचा एक्सपिरियन्स होता ते शेअर केलं, दॅट इज इनफ. पण एक 20-25 मिनटाचा व्हिडिओ त्याच्यावरती छापणं आणि कंटिन्युअस तेच वेगवेगळे शब्द फक्त फिरवून सांगणं, ह्याला काहीच अर्थ नाही आहे. आणि बोंबलीची ॲक्टिंगचे तर 50 के 5,000 कट होते, कारण 5 लाखची तिची लायकी नाही आहे. सो तिच्यासाठी 50 के 5,000च ठीक आहे. 500च बोलणार होती, पण ठीक आहे. मी इतकी शॉक झाली जेव्हा मी बघितलं आणि मला खरंच बिलीव्ह नाही झालं. सगळ्यात पहिले माझे शब्द निघाले, जे मी उठली आणि म्हणाली यस. अरे, शब्द तोंडाने निघतात, हाताने निघतात का तुझे? म्हणजे शब्द निघाले बोलते आणि हाताने ॲक्शन करते. नक्की काय ते बोल. माझं रिॲक्शन असं तुला म्हणायचं आहे का? सगळ्यात पहिले माझं रिॲक्शन असं होतं. जाऊ दे, तुझा प्रॉब्लेमच आहे ना. ते इंग्लिशमध्ये एक्झाम दिलीस ते आधी खूप महत्त्वाचं. का बाजूला कोण बसला होता हेल्प? मन्या तर नव्हता ट्रान्सलेटर तुझा? आणि ते दाखवत होती अगदी. बघा, मी तुम्हाला दाखवते. आजकाल हिला ना सगळ्या गोष्टी दाखवायची जाम हौस आली आहे, की हे बघा आजची डेट वगैरे. आता दाखव ना, डेट दाखव. नाही घेतलं नवीन कॅलेंडर? डेट दाखवते. नंतर आता रिझल्ट दाखवत होती, की बघा रिझल्ट बघा माझा. बघा, इथे लिहिलं आहे माझं नाव पार्वता माने आणि इथे लिहिलं आहे पास. मी पास झाली मंडळी, मी पास झाली. आणि त्याच्या खाली ना मला काहीतरी दिसत होतं, मार्क्स ऑब्टेन, मार्क्स मिनिमम मार्क्स रिक्वायर्ड. तर ते ना आम्हाला दाखवलं. त्याची पण माहिती द्यायची ना. ते म्हणजे माहिती नाही, दाखवायचंच ना, की एवढे मिनिमम पासिंग आहे आणि इतकं मला मिळालेत म्हणून. काहीतरी 50% का किती पासिंग आहे. काठावर पास झाली वाटतं. असं नाही करायचं. दिस इज चिटिंग. तू एवढं सांगतेच आहे ना, की खूप कठीण असतं. मी अतोनात मेहनत घेतली. 2 दिवस, 2 वर्षापासून रजिस्टर करून ठेवलं होतं, पण 2 दिवसच मी फक्त अभ्यास केला. आता ते तुझ्या अंगात खुजली म्हणायची ना, की 2च दिवस, तुझ्याकडे 2 वर्ष होती. येता जाता तू वेळ मिळेल तेव्हा शिकली असतीस किंवा थोडी प्रॅक्टिस केली असतीस, थोड्या गोष्टींचा आढावा घेतला असतास. एरवी नुसती मन्याच्या बाजूला बसून मिरवतेस, तेव्हा जरा बघितलं असतं नाही का. एवढं लास्ट मुमेंटला अभ्यास केला तर काय त्याच्यामध्ये एवढं आम्हाला सांगते, की मला असं करावं लागलं, तसं करावं लागलं आणि खूपच धावपळ झाली. माझं स्ट्रेसफुल होतं आणि मला खूप तयारी करावी लागली आणि मी एवढा अभ्यास केला, ह्या त्या. शेवटी
कसोटी, ते पण काय माहिती खरं की खोटं, काय अभ्यास केला आणि काय तिथे. मला तर वाटतं मन्याच गेला होता हिच्या बरोबर, तिथे बाजूला बसला असेल. इसको मेरी बीवी है पार्वता माने, अभी गांव से आई है, मतलब अभी नहीं, 8 साल हो गए गांव से आके, लेकिन इसको आता नहीं है इधर का लैंग्वेज तो नहीं आता है, और इसको इंग्लिश भी नहीं आता है, इसको सिर्फ हिंदी आता है. आपके पास हिंदी में क्या नहीं है, इंग्लिश में है, हाँ तो इसको रायटर लगेगा, तो मैं कर सकता हूँ क्या, असं करून त्याला बसवलं. पण मला वाटतं काय ते कम्प्युटराइज्ड किंवा रायटिंगमध्ये वगैरे असेल ना, त्याच्यामुळे ही वाचली. जर बाबा ओरल एक्झाम असली असती ना, तर मग हिचे बरोबर वांदे झाले असते. म्हणजे ही पास कधी झाली असती आणि होतच राहिली असती वाटतं. तसे पण मला डाऊटच आहे की हिने रिपीटेड अटेम्प्ट्स दिलेले आहेत. असं तर होऊच शकत नाही की 2 वर्ष ही झोपून राहिलेली आणि आता अगदी व्हॅलिडिटी संपता हिने एक्झाम दिली. 2 वर्षात एकदाही हिने अटेम्प्ट केला नसेल. हिने मल्टिपल अटेम्प्ट्स केलेले आहेत आणि आता फक्त पास झाली म्हणून आता सांगते ती. जर हे झालं नसतं तर हिने ते पण सांगितलं नसतं. जरा काही तरी काढलं का हिने की काय एक्झाम देते किंवा त्या फिरातमध्ये आहे किंवा काही नाही सांगितलं. तर हिचे पूर्ण प्लॅनिंग हिचं असंच होतं की आपण पहिले एक्झाम देऊया आणि जर पास झालो तरच सांगायचं, नाही झालं तर कोणाला काय कळणार आहे. म्हणजे हा हिचा कॉन्फिडन्स, ही हिची लेवल, कॉन्फिडन्स लेवल. सो ह्याच्या आधी कित्येक वेळा दिले असतील, पण म्हणजे मॅक्झिमम अटेम्प्ट्स जितके असतात एका ह्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता, एका व्हॅलिडिटी पिरियडमध्ये, तो तेवढे मला वाटतं हिने दिले असतील. फायनली पास झाली तर आज आपल्याला सांगितलं. आणि अगेन आउट ऑफ कंट्री आपण जेव्हा एखादी एक्झाम पास करतो ना, तर मग असं वाटतं ना, एकदम भारी वाटतं आणि ना एकदम असं वेगळंच वाटतं. का आउट ऑफ कंट्री का, म्हणजे अगेन मी तेच म्हणते ना, असं काय विशेष असतं बाबा. इंडियामध्ये पण आजकाल खूप ॲडव्हान्स गोष्टी झालेल्या आहेत. इंडियामध्ये उलट शिक्षण जास्त डिफिकल्ट आहे. हे ड्रायव्हिंगचं सोडून दे, इवन ड्रायव्हिंग पण मी म्हणते की इंडियामध्ये चालवणं इज नॉट इझी. उलट तिथे तरी ठीक आहे, सगळेजण नियम फॉलो करतात आणि प्रॉपर आपल्या लाईनमध्ये चालवतात आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करतात, म्हणून ठीक आहे, उलट तिथे इझी आहे. पण तिथे चालवणाऱ्याला इंडियामध्ये चालवता येईलच ह्याची काही गॅरंटी नाही आहे. माझ्या नवऱ्याला थोडं डिफिकल्ट जातं, स्पेशली ट्रॅफिकमध्ये, किंवा आता ऑटो कार्स आल्या त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. पण जेव्हा मॅन्युअल होत्या तर त्याला खूप असं ब्रिजवर वगैरे अडकली गाडी तर मागे यायची वगैरे, त्याला ते अंदाजाने यायचा, कट मारून जातात, जवळून जातात, एकदम चिपकतात, कुठली लेन नाही काय नाही, कसंही चालवतात. तर तो हायवेजला वगैरे चालवायचा, बट अदरवाईज त्याला नॉर्मल रोडवर चालवायला थोडं डिफिकल्टी यायची. सो इंडियाला काय भाई तू कम्मत सोचना, हां कम्मत लेखना आली मोठे. आणि भक्त तर बापरे, भक्त काय तर आता लगेच दुसरी गाडी घे आणि लवकर घे आणि ही पण सगळ्यांना कॉमेंट करते की अप्लाय करते, म्हणजे की हो लवकरच येणार आहे. अरे बाबा, अजून टेस्ट व्हायचे ना तुझी, ड्रायव्हिंग टेस्ट, लर्निंग मिळालं ना तुला, का ड्रायव्हिंगच हातात मिळालं. बापरे, आणि अशी मटकते, अशी मुरडते. आता ना मला स्वयंपाक नाही करायचा आहे, कारण मन्या मला म्हणाले की तू पास झालीस ना तर आता आपण बाहेरच जाऊया खायला आणि जेवायला. सो आज स्वयंपाकाला सुट्टी. अय्या आता ग बया, काय लाजतीये, काय मुरडतीये पार्वता. मेन म्हणजे ह्यांनी जर काही अचीव्ह केलं तर ह्यांच्या नवऱ्यांनी पार्टी द्यायची, ह्यांच्या नवऱ्यांनी ते सेलिब्रेशन करायचं. हे असं का एक्सपेक्ट करतात? म्हणजे अशा तर तुम्ही एकदम इंडिपेंडेंट आणि खूप अशा कमावत्या आणि स्वतःचं सगळं काही मॅनेज करू शकता, आणि मी इतकं कमावते, मी पण म्हणजे बाय प्रोफेशन यूट्यूबर आहे असं वगैरे तुम्ही म्हणवता ना स्वतःला, फुल टाईम यूट्यूबर. तर मग अशा वेळेला कुठे जातं मग असं स्वतः ट्रीट द्यावी काहीतरी, स्वतःसाठी काहीतरी. कोणीतरी कशाला म्हणायला पाहिजे की चल मी तुला बाहेर घेऊन जातो, आज तू पास झालीस ना, का नाही, आज मी पास झाली, आज मीच तुम्हा सर्वांना ट्रीट देते, हे तुम्ही स्वतः का नाही म्हणत? हे काय तुमची मेंटॅलिटी आहे ना, ती तिथेच राहिलेली आहे. तुम्ही त्यातून बाहेर कधी येऊच शकत नाही. तुम्ही कितीही मॉडर्न असल्याचा दावा केलात ना, पण तरीही तुम्ही तेच आहात, गावंढळ. आणि मन्याला तर इतकं बापरे, कौतुक वगैरे तर ठीक आहे, पण अगदी अचानक कंठ फुटला होता. इतके दिवस गायब असलेला मन्या, आणि इवन बिफोर पण गायब होता. म्हणजे आता बिफोर पण गायब होता आणि त्या दिवशीच फक्त चुरूचुरू बोलत होता, आणि आता आफ्टर पण गायब होता. तो परवा उगवला तिथे काहीतरी भाषण द्यायला, ते जर्मनीचं काय चाललंय वगैरे त्याच्यावर मोठा अपडेट देत होता.
यांना मुळात तर कोणी काही विचारलं नव्हतं. एनिवेज त्याच्यावर मी नंतर येणारच आहे त्या टॉपिकवर. तर मला सांगायचं की त्या दिवशी अगदी त्याला वाचा फुटलेली आणि काय काय बडबडत होता आणि काय एकदम ॲक्टिंग करत होता. आणि बासिल हिचं तर वेगळंच, ती एक होती बझिल आणि ही एक आहे बासिल. बासिल टाकलं आहे ह्याच्यामध्ये, बासिल. अरे देवा, खरंच तू मंडळी तुम्हाला वाटतं का हिने स्वतःहून एक्झाम दिली असेल? खरंच मी त्यांना सांगितलं की आम्हाला आवडतात ॲलापानोस आवडतात आणि हॅलापानोस आवडतात. काही ठिकाणी ना ॲलापानोस म्हणतात, काही ठिकाणी हॅलापानोस म्हणतात. अरे कुठल्या ठिकाणी ॲलापानोस म्हणतात आणि कुठल्या ठिकाणी हॅलापानोस म्हणतात? कुठल्याच ठिकाणी असं म्हणत नाही, ते फक्त बोमलीच्या डिक्शनरीतले शब्द आहेत. काय पण म्हणजे बोलायचं ते पण एकदम कॉन्फिडेंटली. ह्याला म्हणतात की काही येत नसलं ना तरी पण असा आव आणायचा की आपल्याला सगळं काही येतं आणि आपणच गोट आहोत, गोट, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. पण तू गोट आहेस, पण तशी गोट नाही आहेस, ठग्सची गोट आहेस, ठग्सची, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम ठग्स. आणि मेल्ट्स आत्ता लॉन्च झालं तिथे. आमच्या इथं तर 2 वर्षापासून आहे मेल्ट्स. काय इतकं लेट येतं का तुमच्या इथे? मला वाटलं की तिथे तर येत असेल ना. मेक्सिकन, इटालियन, आमच्याकडे मेक्सिकन खूप आवडतं, आम्हाला इटालियन खूप आवडतं. तर तिथे तर कधीच यायला पाहिजे होतं. एवढे रेस्टॉरंट्स असतात तिथे तर. रादर मला वाटतं हे लोकच कधीतरी जात असतील, परवडत नाही ना बिचाऱ्यांना. अगदी नुसतं पेट्रोल वगैरे भरायचं असेल तर फार तर कॉफी घेतात, म्हणून ह्यांना माहिती नसेल. आलं तर केव्हाच असेल. पण मग असं म्हणायचं ना की हे काहीतरी नवीन आलं आहे, आम्ही काहीतरी नवीन ट्राय करतोय. असं कसं म्हणजे तुम्ही बोलता की मेल्ट्स आत्ताच आलं आहे, इथे नवीन लॉन्च झालं आहे. त्यानंतर त्या मुलींना म्हणजे एक गोष्ट एक काहीतरी घेते, पकडते, त्याच्यावर अख्खाचा अख्खा व्हिडिओ छापते बाई. काय तर सरप्राईज दिलं, सरप्राईज. आणि त्या सरप्राईजचं नाव आहे प्यानो. केव्हापासून प्यानो मागत होत्या, शेवटी प्यानो आणला. आधी काय सरप्राईज करून 10 मिनटं ते सांगितलं, त्याच्यानंतर मग ते दाखवलं, म्हणजे त्याला अनबॉक्सिंग केलं, त्याच्यामध्ये एक 5-7 मिनटं. त्याच्यानंतर मग लेक्चर दिलं की आम्ही आमच्या मुलींना कसं अपब्रिंगिंग देतो आणि कसं त्यांनी कुठली गोष्ट मागितली की लगेच देत नाही, आणि आम्ही किती चांगले पॅरेंट्स आहोत, किती चांगलं पॅरेंटिंग आहे, मग आमच्या मुली किती चांगल्या आहेत, त्यांना किती आम्ही छान शिस्त लावली आहे, त्या कधीच कसला हट्ट करत नाही, ब्ला 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 ब्ला. कॅसेट लावली आपलं आणि मग त्या रोज वाजवणार प्यानो. हां, त्या प्यानो वाजवणार आणि मी तुझी वाजवणार. किती मस्त ना, मस्त ना, मस्त. अरे बँड म्हणते मी, बँड वाजवणार. जसा त्यांना पियानो वाजवायचा शौक आहे ना, तसा मला बँड वाजवायचा खूप शौक आहे. आणि पियानो आणि बँड कॉम्बिनेशन किती मस्त आहे ना. बरं, अगेन ह्याच्यामध्ये पण ही कुठल्या तरी एका रेग्युलर आपल्या व्लॉगमध्ये एखादा थोडासा पार्ट टाकू शकली असती आणि थोडंसं सांगून की बाबा काहीतरी सरप्राईज एक एलिमेंट टाकता आलं असतं. पण तेच आहे ना, कंटेंटची छपाई. रोज एकाच टॉपिकवरती पूर्णच्या पूर्ण व्लॉग खेचायचा. आज पियानो आणला, आज बिल्डिंगच दाखवली, आज लायसन्सच मिळालं, आज शॉपिंगच केली. एकच एक गोष्ट. बरं, ते शॉपिंगवरून आठवलं, ते शॉपिंगचं पण काय ते चॅलेंज घेतलेलं, ते चॅलेंज काय बाबा काय कळलंच नाही. ही ना कुठून तरी इथे तिथे कोणाचे व्हिडिओज बघते, नाहीतर कॉमेंटमधून काहीतरी शोधून काढते आणि ते करायला बघते. बट नॉर्मली ते चॅलेंज कसं असतं की तुम्हाला 1000 रुपीज देतात आणि 1000 रुपीजमध्ये जो मॅक्सिमम आयटम्स परचेस करेल किंवा मॅक्सिमम तुम्ही इतके 7 गोष्टी घ्यायच्या, 5 गोष्टी घ्यायच्या, असं ते चॅलेंज असतं. हिचं काय चॅलेंज होतं, ही 1000 पर्यंत जितकं येईल तितकं शॉपिंग करणार होती. म्हणजे अंदाजा. आता अंदाजा म्हटला तर अंदाजा तर कोणाला येईल ना, कारण प्रत्येक आयटमची किंमत तिथे लिहिलेली असते. जसं की झीमार्टमध्ये असतं ना की किती रुपये आहे. आता फ्रूट्स ठेवलेत तर ऑरेंज किती रुपये पर केजी आहे. तर तू समजा अर्धा किलो घेतले तर 100 रुपये किलो आहे, तर 50 रुपये अर्धा किलो. हे तर आपण कॅल्क्युलेट करून तसं 1000 आपण कॅल्क्युलेट करून घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये चॅलेंज काय होतं, हाच मुळात प्रश्न आहे. आणि काही इंटरेस्टिंग नव्हतं, नुसतं नॉर्मल जसं ग्रॉसरी शॉपिंग करतो तसं गेली, काहीतरी 4-5 आयटम उचलून आणले, मग घरी हा चॅलेंज मी चॅलेंज केलं. फक्त 50 सेंट्स उरवले, इतकंच हिचं चॅलेंज होतं.
पण ते चॅलेंज काय होतं म्हणजे ही स्वतःला काहीतरी चॅलेंज देते. जसं हिचं नऊवारी चॅलेंज तसंच हे पण एक फडतूस चॅलेंज. नऊवारीचं चॅलेंज हिला कोणी दिलं होतं का की बाबा तू नऊवारी घालून रस्त्याने फिर. एकतर ते नऊवारी नेसली होती, त्याच्यावरती शूज वगैरे घालून त्याच्यावर आणि ते काय ते विंटरचं त्यांचं ते जॅकेट वगैरे घालून स्कूलमध्ये पिकअप करायला गेलेले आणि वरून लोक मागे वळून बघतात तर बोलते की मी युनिक दिसते ना, मी खूप छान दिसत होती ना. संस्कृतीला लोक बघतात, अरे संस्कृतीला नाही, तुला बघतायत ते ही कोण जोकर आली आहे. उप्स, जोकर नाही, पार्वता माने. तर हिची ही जुनी सवय आहे की काही नसलं की स्वतःला काहीतरी चॅलेंज करायचं. खरं तर त्याच्यात चॅलेंजिंग असं काही नसतं, नॉर्मलच काहीतरी स्वतःच करायचं आणि म्हणायचं की चॅलेंज मी कंप्लीट केलं आहे आणि असं तसं, आणि त्याच्यावरती काही ना काहीतरी व्हिडिओज छापून व्ह्यूज लुटायचे. बस हेच हिचं टार्गेट आहे. मन्या पण त्या चॅलेंजमध्ये कन्फ्यूज दिसत होता. त्याला पण बहुतेक काय चॅलेंज आहे तेच कळलं नाही. काहीतरी घेऊन गेली तिथून काहीतरी शॉपिंग करून घेऊन आली आणि आता लोकांना दाखवते. याच्यामध्ये चॅलेंज काय होतं तो पण विचार करत असेल. असो, भक्तांना रोजचं आपलं काय ना काहीतरी दिसल्याशी मतलब. ताई आणि ताईचे टाईट्स म्हणजे टाईट पॅन्ट घालते ताई, बाप रे अशी खतरनाक. ते काय ते मी तो डर गई भाई सा, ते डर गई वाला जो व्हिडिओ होता ना त्याच्यामध्ये बघा असले. आणि हिला पण आहे ना खरंच म्हणजे हे लोक काय त्या बळबळकरचे व्हिडिओ फक्त बघायला बघतात का आणि फक्त काहीतरी ढापायला बघतात का, कारण इम्प्लिमेंट काहीच करत नाही. ती एक ब्राडू आली आणि हिला कोणीतरी चड्डू स्पॉन्सर करा. आता अजिबात ब्रीथ करायला, त्या स्किनला ब्रीथ करायला काही चान्सच नाही. इसके थाईज थंडरम चिल्ला के कह रहे होंगे की मुझे बाहर निकालो, मुझे सांस लेने दो, मला कसं तरी होते. बरं चल बाबा, हिला सवय आहे आणि घातलं तर घातलं तुम्ही, पण त्याच्यावरती मग जरा लॉंग टी शर्ट वगैरे पण घालायचं. टी शर्ट पण आपली फिगर दाखवण्याच्या चक्करमध्ये हे लोक एक साईज स्मॉलर घेतात. म्हणजे मीडियम मी मीडियम मध्येच फिट होते आणि मग ते टी शर्ट की काय स्वेटर काय घातलेलं ते आणि वर चढते. अगं त्याच्या वेगळ्या पॅन्टीज मिळतात बिकिनी स्टाईलमध्ये, एकदम थिन लाइनिंग असते त्याच्यातनं ती दिसत नाही. तुझं सगळं मस्त आर पार मज्जानी लाईफ. बाबा डॉलर के लिए क्या क्या करना पडता है. आता ही यांची स्ट्रॅटेजी आहे, मुद्दाम करतात की काय करतात ते ह्यांनाच माहिती आणि यांच्या नवऱ्यांना माहिती, कारण नवरे पण बरोबर तिकडेच फोकस करतात. तिचा एक जुना व्हिडिओ बघितला होता मी, आय थिंक स्पेनला का कुठेतरी गेलेली, तेव्हा हॉट शॉर्ट्स घालून फिरत होती, तेव्हा फुल ऑन मागून एकदम झूम कॅमेरा मन्या एकदम शिस्तीत मजे देतोय. सो जिथे सगळं संपतं, जिथे काहीच चालत नाही, नवीन कंटेंट देऊन पण तेवढे रिटर्न मिळत नाही, तेव्हा मला वाटतं हे लोक तुरुपचा पत्ता काढतात बाहेर. आणि भक्तांना हेच बरोबर दिसत नाही का, दिसतं पण त्यांनाही तेच हवं असतं, त्याच्यामुळे त्याच्यावर काय बोलणार म्हणून भक्तही काही बोलत नाहीत. सारखं आपलं मन्या ऑफिसला जातो, मन्या आज पण ऑफिसला गेलेत तर माझ्यावर सगळी जबाबदारी आली आहे, मी कसं हँडल करते, कसं काय, मला सगळं खूप डिफिकल्ट होतं, माझं खूपच प्रॉब्लेम झाला आहे आणि मी किती हुशार आहे आणि बघतो पण ताई किती हुशार आहेस तू, सगळं कसं मॅनेज करते. अरे बाबा, आमचा नवरा वर्षानुवर्ष ऑफिसला जातो आणि आम्ही सगळं घरातलं बाहेरचं हँडल करतो. हिला काय आता जायला लागला हे असं असतं, कधी जात नव्हता तेव्हा हिचं म्हणूनच हे ना ते आता कसं प्रूव्ह होतंय. तेव्हा का नाही, मग घरात तो जेव्हा काम करायचा तर मग कसं काय मॅनेज करायची, मग काय फरक पडत होता ना. जर तो काम करत होता घरातनं, वर्क फ्रॉम होम करत होता, तर मग त्याचा अर्थ तू म्हणायची तेव्हा मी माझं मॅनेज करते, मी त्याला डिस्टर्ब नाही करत. याचा अर्थ तुला आता डिफिकल्ट जात आहे म्हणजे तू त्याला डिस्टर्ब करायची, किंवा तो स्वतःच तिथे यायचा, अजूनही येतो. जेव्हा जरा वेळ नाही मिळाला की मन्या तिथे हजर असतो लगेच कॅमेरा घेऊन. पहिले कसं मन्या शूट पण करून द्यायचा, नंतर कॉमेंट्सना रिप्लाय पण करायचा आणि वेळ पडल्यास दुसऱ्यांच्या कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन पण वेगवेगळ्या आयडीजने कॉमेंट करायचा ना. आता कसं सगळंच अंगावर पडलंय. समजू शकते. मन्या चुपचाप ऑफिसला जायचं, समजलं ना. बॉसला सांगणार नाही तर. आणि नो डाऊट मुलं आजारी पडली की थोडा जीव कासावीस होतो, पण एवढं काय त्याच्यामध्ये घाबरून जायचंय आणि इतकं काय कन्फ्यूज व्हायचंय की मला फोन आला आणि मी एकदम घाबरूनच गेली. मुलं आहेत ती. आणि आता तू वरून म्हणतेस ना की सगळीकडे काय ते व्हायरल इन्फेक्शन झालंय आणि सगळीकडे ताप येतोय आणि क्लायमेटमुळे असं होतंय तसं होतंय. आणि बाय द वे हे क्लायमेट पण आहे ना तुझ्यामुळेच झालंय, माहितीये ना.
नेहमी इतकी नष्टर बाई आहे ना, सारखी आता 4 दिवस कंटिन्यूस बोलत होती, इतकं भारी वाटतंय, इतकं जबरदस्त क्लायमेट आहे, इतकं भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. तेव्हाच मी म्हणत होती की हिची आता नजरच लागणार. आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणते की आज खूप बेकार क्लायमेट आहे आणि आज बघा ना मायनसमध्ये टेम्परेचर गेलंय. असंच पाहिजे तुला, असंच पाहिजे. नुसतं गपचूप राहा ना, आहे क्लायमेट तर एन्जॉय कर, नसेल तेव्हा नको करू. प्रत्येक वेळेला बोलून 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 मळं बांधते ही. जिथे जाईल तिथलं वेदर डिप्रेस होतं. पण हिला सांगायचंय, दाखवायचंय की मी कशी इंडिपेंडेंट आहे, मी सगळं कसं हँडल करते. मन्या नाहीये त्याचा त्रास तर मला होतो, पण मी खूपच सॉर्टेड आहे आणि मी सगळं काही करू शकते. तशी मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप स्ट्रॉंग आहे. अगं बाई, तू स्वतःला समजवते की आम्हाला समजवते? आम्हाला समजवू नकोस, आम्हाला माहितीये तू पार्वता मानेस. काय नाही तर गाव दाखवायला घेऊन गेली. इथली गावं कशी असतात मी तुम्हाला आतापर्यंत चांगल्या चांगल्या जागाच दाखवल्या, सिटीजच दाखवल्या. आता मी तुम्हाला गाव पण दाखवते. आणि अशी घरं असतात गावाला, आणि गावामध्ये अशी मोठी मोठी घरं असतात. फक्त ह्यांना शॉप्स वगैरे थोडे लांब असतात. अरे त्या अर्थाने तू पण गावालाच राहते. तुला पण सारखं सारखं गावाला, म्हणजे तू तर गावात पण नाही, म्हणजे गावाच्या पण एकदम आतमध्ये इंटरनल मध्ये राहते. गावाच्या वेशीवर पण नाही, एकदम आत 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 कुठेतरी खोपच्यात राहते वाटतं. कारण तुला तर शॉपसाठी किंवा ग्रोसरीसाठी नुसतं आपल्या गावातच नाही, एकदम गाव सोडून, देश सोडून दुसऱ्याच देशात एंटर व्हावं लागतं. आली मोठी. ते लोक तरी सुखाचा लाईफ जगतात. त्यांच्या गावातल्या गावात तरी थोड्या अंतरावरती जातात गाडी घेऊन आणि काय ते लागतील त्या वस्तू घेऊन येतात. तुझ्यासारखे नाही, छोट्या छोट्या गोष्टीला फ्लक्झमबर्गवरून जर्मनी गाठते. इव्हन काय दाखवायचं असेल, फिरायचं असेल तर फिरायला पण हिला जर्मनीला जावं लागतं. काय ग कायशी. हा, आणि अजून एक गोष्ट, त्यांची घरं मोठी मोठी तरी असतात. तुझे म्हणजे तूच म्हणालीस ना की फक्त स्पेस त्यांची खूप जास्त असते, मोठी असते, पण तुझी स्पेस कमी आहे. काय करायचं, गावातली घरं मोठी असतात, फक्त तुझं छोटं आहे तेवढंच. आणि त्या कुठला तरी पॉश एरिया दाखवायला घेऊन चाललेली ना फ्लक्झमबर्गचा, तेव्हा मन्या सांगतो आमचा एरिया पण एक्सपेन्सिव्ह आहे, आम्ही राहतो ते पण एक्सपेन्सिव्ह आहे. ऍक्च्युली फ्लक्झमबर्गच खूप एक्सपेन्सिव्ह आहे. अरे एक्सपेन्सिव्ह काय, म्हणजे काय बोलायचं काय आहे तुला? हां, एक्सपेन्सिव्हचा अर्थ काय? तुम्ही कमवता पण तेवढेच ना, तर तुमच्यासाठी एक्सपेन्सिव्ह असेल. राहणारे तर तिथे पण राहतात ना पॉश. आणि मग काय एक्सपेन्सिव्ह? तुझा एरिया तर कुठेतरी आतमध्ये कुठेतरी आहे. स्वतःच सांगत होता. इकडे ना जवळपास IT कंपनी आहेत आणि IT कंपनीच्या आजूबाजूलाच सगळे लोक राहतात. मोस्टली इंडियन इथे राहतात, कारण IT कंपनीमध्ये सगळे जॉब करणारे इंडियन्स असतात. ते त्यांना जवळ पडावं म्हणून ते इथे राहतात. मग त्यांना परवडतं, पण तुला नाही परवडत का रे मन्या? का म्हणजे काय, खरं खरं सांग ना. ओ हा, तू तर जर्मनीला ना, म्हणजे ह्याचं सगळं जर्मनीवर डिपेंड आहे. हा ऑफिस पण असेल तरी, मीटिंग असेल तरी जर्मनीला जातो. मला प्रश्न पडतो की जर ह्याचं सगळं जर्मनीला आहे, खाणं पिणं शॉपिंग ऑफिस, तर हा फ्लक्झमबर्गला काय करतोय? याला घरून काम करण्यासाठी फ्लक्झमबर्गला ठेवलंय, मग कशाला हा राहतोय फ्लक्झमबर्गला? हा मोठा एक क्वेश्चन मार्क आहे माझ्यासाठी. आणि आम्हाला माहिती आहे, जर तुम्ही फ्लक्झमबर्गला राहताय तर तुम्ही आणि टायटल दिलंय की फ्लक्झमबर्ग मधला पॉश एरिया, तर तुम्ही तिथेच दाखवणार आहे ना. प्रत्येक वेळेला बोंबली कशाला बोलत होती? ते फ्लक्झमबर्गमध्ये, इथे फ्लक्झमबर्गमध्ये. अच्छा, हाची कॉपी का? ती अमेरिका करते तसं तुझं फ्लक्झमबर्ग चाललंय का? काय पण करत जाऊ नका बोंबले, आधीच सांगते तुला मी. फालतूगिरी बंद कर तुझी. खरंच यांचे अंधमंद भक्त एवढे मूर्ख आहेत का की यांना कळतच नाही? जर टायटलमध्ये पण लिहिलं आहे की फ्लक्झमबर्ग मधला पॉश एरिया, तरी पण यांना प्रत्येक वेळेला मेन्शन करावं लागतं फ्लक्झमबर्ग. आणि ती तर दुसरी हिरोईन, तिच्या तर नावातच लिहिलंय. अरे तसं तर हिच्या पण नावात लिहिलंय ना. तरी पण हिच्या नावात तर देश नाही, पण तिच्या नावात तर ती स्टेटच आहे ना, कॅलिफोर्निया. तरी पण ती ही प्रत्येक वेळेला सांगते अमेरिका. अच्छा, म्हणजे बहुतेक तिच्या भक्तांना हे माहिती नसेल की कॅलिफोर्निया अमेरिकेत येतं. त्यांना वाटत असेल कॅलिफोर्निया युरोपमध्ये येत असेल, तर तसंच हिला वाटत असेल युरोप तर लिहिलंय. पण फ्लक्झमबर्ग सांगितल्याशिवाय कसं कळणार ना, कारण युरोप खूप मोठं आहे. म्हणून ही प्रत्येक वेळेला फ्लक्झमबर्ग नवीन आलेल्या लोकांसाठी मेन्शन करते. नवीन तर कोण येत नाही, पण असंच आपल्या मनाला बरं वाटावं म्हणून. त्या मुलींना पण अशा वेळेला बाहेर आणते मुद्दामून की कुठे घेऊन जायलाच नको. मुळात हे लोकांना कुठेही फिरण्याच्या वगैरे उद्देशाने जातच नाही. त्यांचा उद्देश एकच असतो, कुठेतरी असंच राऊंड मारून यायचं, कंटेंट छापायचं आणि येता एक कुठली तरी कॉफी घ्यायची जिथे चार्जिंग करायला मिळेल, तिथून एक कॉफी दोघांमध्ये उचलायची आणि फुकटचं चार्जिंग करून घ्यायचं. म्हणजे त्यांचा पूर्ण वीकेंड सफल होतो.
वीकेंडला एकदा बाहेर पडतात आणि चार्ज करून येतात. नाहीतर बिचारी ती फेरी एवढं म्हणत होती की मला लायब्ररीत आपण जाऊया का. नको, आज कसं जाणार, आज तर संडे आहे, आज सुट्टी, आज बंद. अरे मग सॅटर्डेला घेऊन जायचं ना तिला. तुला सॅटर्डे संडे सुट्टी असते ना, मग संडेलाच का बाहेर पडलास रे? खरं सांग, फुकटचं चार्जिंग करायला बाहेर पडता ना. आणि 2 वेळचं जेवण आपण करतो. जर आपल्याला काही थोडं फ्री टाईम पाहिजे असेल संध्याकाळी, किंवा काही काम असेल, आपल्याला शक्य नसेल दोन्ही वेळेला जेवण बनवणं, तर आपण असं काहीतरी करतो की पूर्ण जेवण म्हणजे भाजी पोळी आमटी भात असं करून ठेवतो की जे 2 वेळा पुरेल. पण पावभाजी 2 वेळेसाठी कोण करून ठेवतं? मी कधी 2 वेळा जेवण बनवते. मी कधी 2 वेळा जेवण बनवते. 2 वेळचं एकदमच करून ठेवते, कारण का मग मला कधी संध्याकाळचा वेळ मिळत नाही. तर म्हणून तसंच मी आज पावभाजी 2 वेळची एकसाथच करून ठेवली आहे. सकाळी पण आम्ही पावभाजी खाल्ली, आता पण आम्ही पावभाजी खाणार आहोत. आणि या दोघींना एकसाथ झटके येतात. आपलं सगळं किचन दाखवायचं, साफसफाई करायचं, काय तर म्हणे पॉझिटिव्हिटी आणि मेहनत. व्हॉट? तुझी पॉझिटिव्हिटी आणि मेहनत तर बाकीचे काय निगेटिव्हिटी आणि आराम पसरवतात का? आणि मेहनतीचं तर तू सांगू नको, तू स्वतःच ओढवून घेतलेली मेहनत आहे ती. मान्या, तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तर मला सांगा. अजून काही वेगळं खावंसं वाटत असेल तर मी करेन. मी बनवू शकते, काही हरकत नाही. कोणी सांगितलंय हे सगळं बोलायला? बायको आहे की चलता फिरता कॅफेटेरिया? आपल्या घरातल्या माणसांनी पोट भरून खाल्लं, त्यांचं मन तृप्त झालं कीच घरातल्या बाईचं मन तृप्त होतं. तिला बरं वाटतं, तिला त्यातच समाधान मिळतं. मला खूप आनंद मिळतो जेव्हा मन्या पोट भरून जेवतात. अरे मग तू कशाला जेवते? मन्या जेवला की तुझं पण पोट भरलं पाहिजे मग. आणि डाएटचं काय कळतच नाही बाबा. येऊन जाऊन कधी बघावं तेव्हा मला वाटतं वीकेंड आणि चीट डेच असतो यांच्या घरात. ते रस केले तर रस कापटून दाखवत होती. आपटून दाखवायची तर इतकी सवय आहे ना, बाप रे. दे दनादन. असं कधी बघितलंय का एकमेकांचं डोकं आपटून? किती आहे की रिकामी आहे, वाचते की नाही वाजते. प्रत्येक वेळेला आपलं कुठलीही वस्तू, कुठलीही काही फूड आयटम बनवला की त्याला पकडायचं आणि दमकन आपटायचं. वाचतंय बघा, छान वाचतंय. आहे भरलेलं आहे, चांगलं झालेलं आहे, क्रिस्पी आहे. माझ्या डोक्यासारखं रिकामी नाही आहे. माझ्या म्हणजे तिच्या जेव्हा ती ते रस वाजवून दाखवून पण परत मन्याला विचारत होती ना बाईट घेऊन की आवाज येतोय, क्रिस्पीनेस जाणवते, तर मन्याचं असं रिॲक्शन होतं की बस कर पगली, जीजी सुन लेगी. काय ते व्हाईट किचन ऑब्सेशन. आणि मग ते घासायचं, पुसायचं, सगळं करत बसायचं आणि सांगायचं की असं ना प्रसन्न वाटतं, मला असं आवडतं. हिला प्रसन्न वाटतं आणि तिचं सगळंच ड्रीम असतं. गार्डनमध्ये ते जेल की दिवारे कशाला बनवून घेतली काय माहिती. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. आधीच काय अवतार झालाय बघितलं त्या गार्डनचा. असं पण काय ते चांगल्या मोसममध्ये पण, आता जसं ही म्हणते स्प्रिंगमध्ये आता छान होईल आपलं, आपण परत मग करूया नीट आणि खर्च होईल वगैरे, खर्च होतो. अरे करू नकोस, तुझ्याच्याने होणार नाही. स्प्रिंगमध्ये पण काय खास नसतं तुझं गार्डन, आणि आताही नाही काय. आणि ते टॉन्ट पण आम्हाला बरोबर कळला की म्हणजे जर 12ही महिने असं छान वेदर असलं असतं ना, तर मी नक्की असं मस्तपैकी फळं फुलं भाजीपाला उगवला असता. अरे तेरे से ना हो पाएगा, त्याच्यासाठी ना तिथे राहावं लागतं. सारखं इकडे तिकडे पळत बसली तर कसं कोण लक्ष देणार? शेवटी त्या सजीव वस्तू आहेत. झाड, त्याच्यानंतर रोपं, ह्या सगळ्या गोष्टी सजीव आहेत ना. मला तर झाड जरा पण गेलं ना, कारण का इथे पण एकदम हार्श क्लायमेटिक कंडिशन्स असतात. थंडी तर थंडी, गरमी तर एकदम गरमी. तर मला पण खूप असं जीवाला लागतं. म्हणून मी आजकाल आहे ना शक्य तितकं म्हणजे जे टॉलरंट प्लांट असतील ना, ज्यांची टॉलरन्स लेवल खूप हाय आहे आणि जे सगळ्या क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात, आपण ज्यांना डेझर्ट प्लांट म्हणतो, ज्यांना पाण्याची वगैरे जास्त किंवा विशेष काळजी घेण्याची गरज नसते, असेच प्लांट्स मी घेते. मला तो स्प्रिंग आणि समर विंटरवाला फंडा काही पटतच नाही. म्हणजे स्प्रिंगमध्ये त्यांना चांगलं असं मस्त ती बहरतात आणि नंतर मग जाऊ देत, मरू देत. मग ती सुकली बिकली तरी लक्ष नाही द्यायचं. आणि गेल्या वेळेला ही स्प्रिंगमध्ये पळाली तिकडे व्ह्यूज छापायला, भावाचं लग्न करून टाइमपास करायला, सगळा उच्छाद मांडला आणि अजून एक पैदाईश केली घाण युट्यूबवर. असे लोक जे असतात, ज्यांचं पाय थाऱ्यावर नसतात ना, त्या लोकांनी असल्या जबाबदाऱ्या घेऊच नाही. तुम्ही मुलांची जबाबदारी घेताना मुलांना टाकून जाता का वाटेल तेव्हा, वाटेल तसं त्यांच्या हालवर? नाही ना. तसंच कुठल्याही सजीव वस्तूची जबाबदारी ही तुम्ही जर पूर्णपणे घेऊ शकत असाल तरच घ्यावी. आणि राहिला प्रश्न त्या गार्डनच्या मेंटेनन्सचा, तर काय हॉरिबल दिसतंय ते. ती जेल की दीवार येतं आणि त्याला वर्स्ट करतायत.
ह्यांच्या इथे असा काही फाईन वगैरे प्रकार नसतो का हो? किंवा असेल पण बाबा, आणि तेच बसू नये म्हणून ती जेल की ऊंची ऊंची दिवारे हिने लपवण्यासाठीच बांधून घेतली वाटतं. आता एकदा हा सीझन संपला, जरा गरमी आली की स्प्रिंग वगैरे आला की हिचं चालू होईल नवीन कंटेंट. गाद्या वाळवा, गाद्या काढा, गाद्या भिजवा, गाद्या सुकवा. आणि आता सगळेच जर कुठल्या पॉलिटिकल कंडिशनवर बोलत आहेत तर मग आपण पण काहीतरी असं बोललं पाहिजे ना. आता तिथे ट्रम्प त्याचा विषय चालू आहे, तर मग आमच्या इथे काही नाही झालं तरी पण मग विषय उकरून काढायचा. हिच्या भक्तांची तेवढी लेवलच नाही आहे की ते तिला असले काहीतरी प्रश्न विचारू शकतात. आणि जर्मनीचं हिला कशाला विचारतील? अरे हो, ही फ्लक्झमबर्गला फक्त नावाला राहते ना, एव्हरी नाव अँड देन जर्मनीलाच पळत असते. पण नाही, शक्यच नाही. हिला कोणी विचारलेलं मी कधी बघितलं नाही की हिला कोणी काही विचारलेलं नाही. हिने स्वतः उगाचच आता ती किल्पा आणि हे सगळं त्याच्यावरती व्ह्यूज छापतायत म्हणून हिने तो जर्मनीचा प्रोटेस्ट काढला. त्याच्या खालच्या कॉमेंट वाचा, तुम्हाला कळून जाईल की हिला कोणीही काहीही विचारलेलं नव्हतं, कारण कॉमेंट अशा रिलेटेड आल्या असत्या. नाहीतर ही गोष्ट अशी की जी बॉडी लँग्वेज असते ना हिची, जेव्हा मनाच्या बाजूला बसते आणि अशा विषयांवर काही ज्ञान देणार असते तेव्हा बाप रे बाप, म्हणजे अशी एकदम ताठ अशी बसते एकदम, आणि काय असे विचित्र हातवारे करते आणि असं एकदम असं काहीतरी विचित्रच असे हावभाव, आणि प्रत्येक मन्या जे काही बोलेल त्याला अशी अशी मान डोलावत बसते स्प्रिंगच्या बाहुलीसारखी. की असं वाटतं की मन्याला काही नॉलेज नाही आहे, हिनेच जसं काही त्याला स्क्रिप्ट वगैरे दिली आहे, हिनेच त्याला सांगितलं आहे, वर्ल्ड प्रॉब्लेम्सचं हिलाच जास्त माहिती आहे आणि हिने त्याला सर्व सांगितलं आणि तो बरोबर बोलतोय की नाही बोलत आहे हे ही व्हॅलिडेट करते. हिला स्वतःला काय माहिती आहे का? ही वरवरचं मन्याने सांगितलेलं बोलते, एस्पेशली अशा विषयांवर. नाहीतर मग मन्या तरी कुठला स्वतःला त्याला कुठलं नॉलेज असतं? तो पण तर गुगलवरनच माहिती काढतो. नथिंग रॉंग इन दॅट, पण इतकं पण नाही की बाबा लिटरली कॉपी पेस्ट. हे तर आम्ही पण बघू शकतो, हे तर आम्ही पण शोध लावू शकतो. त्यांच्या भक्तांची काय आता कथा सांगता येत नाही, त्यांना तेवढी पण अक्कल असेल की नाही. जशी सेम ट्रम्प तात्याचं एकदम जगजाहीर विषय आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळे न्यूज चॅनल दाखवत आहेत, सगळे इन्फॉर्मेटिव्ह चॅनल त्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देत आहेत, तरी पण लोकांना ह्यांच्याकडनंच ऐकायचं आहे, या अगाध ज्ञान असलेल्या व्यक्तींकडनं. आणि ह्यांचं तर टोटली अनवॉन्टेड होतं. ते तरी कोणाला तरी माहिती करून घ्यायचं होतं की अमेरिकेमध्ये काय चाललंय. हे तर कोणाला माहिती पण नव्हतं, लिटरली मला तरी नव्हतं माहिती की असं काही चाललं आहे. आणि डेफिनेटली ते पण एक सिरियस इश्यू आहे, पण तो त्यांच्या देशापुरताच चाललाय ना. ते काय बाहेरच्यांना किंवा इंडियन्सशी रिलेटेड नाही आहे. तर एवढं काय त्याच्यामध्ये दाखवण्यासारखं, आणि कोणी कशाला, हिचे काय जर्मन आहेत का व्ह्युअर्स? बाजूच्या देशाला, बॉर्डरवरच्या देशाला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, लोकांना काळजी वाटत होती, कोणाला काही काळजी वाटत नाही, चुबस. आणि तुझी तर नाहीच नाही, कारण का तू तिथे सतत जात असते, तुझा नवरा सारखा पळत असतो. आता तर गाव दाखवायला गेलेली आणि आता बोलते बॉर्डर बंद केली आहे आणि तिथे जायला काम नसेल तर काही अर्जंट कामाशिवाय जाण्यास बंदी आहे वगैरे. मग स्वतः तर भटकत असते. तुला नाही कसली बंदी तुला नाही ग लागू करत? हिला ना बंदच करा. ही कधीच कुठच्या कामासाठी येत नाही, एक नंबरची फुकटी आहे, टाइमपास करायला येते, कंटेंट गोळा करायला. असल्या लोकांना बंद करा, एकदम सिरियस नाही यांना घ्यायचा, बिलकुल नाही घ्यायचं. हिने सांगितलं ना किती काही अर्जंट काम आहे तरी पण हिला बोल नो नो नो, यू आर बोंबल, नो एंट्री टू बोंबल, बस बोंबलात. सो अगेन पूर्ण एक व्लॉग ह्याच्यावरती छापलेला आहे मॅडमने, डिशवॉशरवर. पूर्ण अख्खा दिवस डिशवॉशर आणि चक्कुल्या. अरे चक्कुल्या नसतं ते चाकोल्या असतं. एक भांड असतं, अनेक भांडी असतात. भांडे काय, सगळी भांडे स्वच्छ झाली. भांडी म्हणते मी म्हणते. तर काय कधी रियालिटी अशी कधी चुकून तोंडातनं बाहेर सत्य निघून जातं मंडळी, कारण मी एकदम सत्यवादी व्यक्ती आहे ना म्हणून. सो एनिवेज मंडळी, आज ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते, दरवाजा बंद करते, कारण ऑलरेडी पॉडकास्ट खूप मोठं झालेला आहे. उद्या पॉडकास्ट येणार नाही, कारण मी ऑलरेडी मेन्शन केलं, मी आधी स्टार्ट केलं होतं तेव्हा मला प्रॉपर आयडिया नव्हती की मी टाकू शकेन की नाही, पण आता क्लिअर झालेलं आहे. उद्या मला अजिबातच शक्य होणार नाही, पण परवा आय प्रॉमिस मी तुमच्यासाठी एकदम दणदणीत पॉडकास्ट घेऊन येईल, अगदी पैसा वसूल. सो भेटू परवा नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मासा